राज्यपाल करण्याचं आमिष दाखवून शास्त्रज्ञाला तब्बल 5 कोटींचा गंडा घातला गेला. नाशिकचा 12वी पास भामटा अखेर अटकेत. देशात कुठल्याही राज्याचे राज्यपाल करतो असं आमिष दाखवून नाशिकच्या 12वी पास एका भामट्यानं चक्क तमिळनाडूतील एका शास्त्रज्ञाला 5 कोटींचा गंडा घातला. या प्रकरणी संशयित निरंजन सुरेश कुलकर्णी याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं त्याची कोठडीत रवानगी केली आहे. फसवणूक झालेले नरसिम्हा रेड्डी यांनी याबाबतची फिर्याद दिली होती. रेड्डी एका पूजेसाठी फेब्रुवारी महिन्यात नाशिकमध्ये आले होते. मुंबई नाका इथल्या हॉटेलमध्ये निरंजन कुलकर्णी यांच्यासोबत त्याची तेव्हा एका मित्रामार्फत पहिल्यांदा भेट झाली. माझी अनेक राजकीय नेत्यांसोबत ओळख आहे. मी कोणत्याही राज्याचे राज्यपाल पद मिळवून देऊ शकतो. या कामासाठी 15 कोटी रुपये घेतो असं आमिष कुलकर्णीनं रेड्डीला दाखवलं होतं. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीनं त्याच्या नावावर असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांजवळच्या 100 एकर शासनाकडून लीजवर घेतलेल्या जमिनीचे बनावट कागदपत्रही दाखवले. काम झालं नाही तर या जमिनी तुझ्या नावावर करेल असंही कुलकर्णी यांना सांगितलं होतं. चांची येथील एका जमिनीचा आपल्या नावाचा बनावट सातबाराही त्यानं दाखवला. त्यामुळे शास्त्रज्ञ असलेल्या रेड्डींचा यावर विश्वास बसला. परिणामी रेड्डींनी आपल्या आणि नातलगाच्या असोसिएट कंपनीच्या खात्यावरून फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत 5,08,99,000 रुपये कुलकर्णीला दिले. रक्कम घेताना संशयितांना जमिनीचे बोगस दस्तऐवजही दिले. कालांतरानं रेड्डी यांनी कागदपत्रांची चौकशी केल्यानंतर ते खोटे असल्याचं समजलं. यावर त्यांनी कुलकर्णी यांच्याकडे पैसे मागितले, पण त्यानं ते देण्यास नकार दिला. उलट रेड्डी यांनी वारंवार संपर्क केला असता संशयितांना त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.